आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातला ऐतिहासिक दिवस आहे, कारण आज या सत्ता संघर्षातला महत्त्वाचा निकाल लागणार आहे आणि हा निकाल आहे आमदार अपात्रतेचा। अनेकांना याचं मोठं टेन्शन आलेलं आहे। आज नेमकं निकाल काय लागणार, अनेकाचा मनावर जे आहे तो ट्रेस जो आहे। मात्र अकोल्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख जे आहेत त्यांचं रुटीन कुठे बदललेलं नाही। ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रोज वॉकिंग करायला येतात, मॉर्निंग वॉक करायला येतात, व्यायाम करतात। आजही ते तसाच व्यायाम करतायत, आजही त्यांचं रुटीन कोणतं चेंज झालेलं नाही आहे। आपल्यासोबत स्वतः आमदार नितीन देशमुख आहे। काही ताण वगैरे नाही आला तुमच्या राजच्या या निकालाचा वगैरे? काही निकालाच्या ताणाचा प्रश्न येत नाही। जो चुकीचं काम करते त्याला सायंकाळी झोप लागत नाही, आम्हाला शांत झोप लागते, कारण की आमच्या पक्षप्रमुखांनी कोणतंही चुकीचं काम केलं नाही। ज्या शिंदे गटातल्या ज्या आमदारांनी गद्दाऱ्या केल्या, चुकीचं काम केलं, त्यांना निश्चितपणे रात्री झोप नशीन लागली, पण आम्हाला नितांत झोप लागते। निकाल काय येते याच्यापेक्षा आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर जास्त लक्ष ठेवून आहोत, कारण की उद्धव साहेबांना आम्हाला पहिलेपेक्षा कितीपट आमदार ह्या जिल्ह्यातून देणं आहे आणि ह्या महाराष्ट्रातून देतील सुद्धा, म्हणून निकालाकडे फारसं लक्ष आता आमच्याकडे नाही। मग अपात्र त्यांना करू का आम्हाला करू हा काही फरक काही आम्हाला पडत नाही, परंतु ह्या निकालामागचं जे काही निर्णय येईल, मी तर म्हणतो नार्वेकरांची टेस्ट जर केली, नार्को टेस्ट, तर खरं सगळं षडयंत्र बाहेर येईल। म्हणजे नार्वेकरांची नार्को टेस्ट करायला पाहिजे? बिलकुल। नार्वेकर एक न्यायाधीशाचा दर्जा आहे। दर्जा असताना तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर न्यायाधीश भेटायला जातात, नेमकी न्यायाधीशाच्या मनामध्ये जर कोणते चुकीच्या पापं आहेत, काय काय घटना आहे, नार्को टेस्ट केल्यानंतरच संपूर्ण बाहेर येईल। जे नार्वेकर स्वतःला हे समजतात की बा आम्ही पारदर्शकता समजतात, पण त्यांची नार्को टेस्ट केल्यानंतर सर्व देशाला दिसेल की कशा पद्धतीनं हा तिथं अध्यक्ष बसलेला माणूस आहे। नितीन देशमुख गुवाहाटीहून परत आले होते, संपूर्ण देशाला नितीन देशमुख माहीत झाले होते। त्या निर्णयाचा आज तुम्ही जे पाहता त्या निर्णय तुमचा बरोबर होता असं वाटतं तुम्हाला? सुरुवातीपासून उद्धव साहेबांशी खऱ्या अर्थानं उद्धव साहेबासारखा चांगला प्रामाणिक नेता ह्या महाराष्ट्राला लाभला आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो, हे आमचं भाग्य आहे। निकाल जर तुमच्या विरुद्ध गेला तर पुढची काय भूमिका असेल? निकाल आमच्या विरोधात गेला तर निश्चितपणे पक्षप्रमुख त्या पद्धतीने त्यांनी आखणी केली, जशी निकाल विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा धाव घ्यायची, ते वरिष्ठ पक्ष नेते निश्चितपणे ते ठरवतील। बरं, एकंदरीत आज जे रिलॅक्स आहेत सर्व शिंदे, आज मुख्यमंत्र्यांचा यवतमाळचा दौरा आहे, बाकीचे भाजपचे किंवा इतर अजित पवार गटाचे ते अतिशय रिलॅक्स दिसत आहेत। निकालाची की कुणकुण लागली तुम्हाला? काही निकाल जो लागेल त्याची संभाव्य काय असेल तो निकाल जो काही लागेल तो त्या शिंदे गटांना, सत्ताधाऱ्यांना पूर्वकल्पना त्याची पूर्ण असेनच। त्यांच्या विरोधात लागले तरी त्यांना त्याची कल्पना आहे, आमच्या विरोधात लागला तरी त्यांची त्याला कल्पना आहे। त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय तो अध्यक्षांनी घेणार आहेत, म्हणून त्यांची नार्को टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे। निकाल फुटला असा तुमचा आरोप आहे? फुटला काय नाही, निकाल फुटेलच आहे पहिलेपासून। ते त्यांनी सर्व षडयंत्र ज्या लोकांनी रचवलं सुरुवातीपासून, मग या सत्तांतराच्या मागं अध्यक्षाची निवड केली पाहिजे, कोण अध्यक्ष असला पाहिजे, मग पुढे कसे कसे निकाल दिले गेले पाहिजेत, कशा कशा घटना घडवल्या पाहिजेत, हे षडयंत्र काही आजचं नाही। हे षडयंत्र गेल्या 2.5-3 वर्षापासून पूर्ण षडयंत्र आखलेलं षडयंत्र होतं। एक शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही अनेकदा म्हणता की आमचा देव, आमचा शिवसेना प्रमुख वर बसलेला, ते योग्य न्याय करतील वेळ आल्यावर? निश्चितपणे आमच्या पाठीशी, आमच्या डोक्यावर हात बाळासाहेबांचा आहे, उद्धव साहेबांचा आहे, आणि जनता जनार्दन येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांच्या, बाळासाहेबांच्या पाठीशी निश्चितपणे राहील। आमदार नितीन देशमुखांनी फार मोठा आरोप केला की निकाल आधीच ठरलेला आहे आणि या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी जी आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे। उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।